नमस्कार मित्रांनो, मी LIC एजंट पोपटराव दायगुडे। हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव हेतू असा आहे की MSME मधले कामगार आणि ST महामंडळातले कामगार त्यांना पेन्शन कमी असते, त्यांना पेन्शन जास्तीत जास्त कशी मिळेल त्यामागे हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे। मी एकदा गोव्याला मीटिंगला गेलो होतो। मला एक मित्र भेटले, ते ST महामंडळात काम करतात। त्यांना मला सांगितलं की अशी एक गोष्ट जी आपल्याला खूप दुःखदायक आहे। एक ST महामंडळातले त्यांचे मित्र होते, ते ST मध्ये काम करत होते आणि काही वर्षानंतर रिटायर झाले। त्यांना जो फंड मिळाला होता तो त्यांना पेन्शनसाठी जपून ठेवला होता। त्यांना 2 मुली होत्या। एका मुलीची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि एका मुलीची परिस्थिती खूप चांगली होती। एका मुलीला त्यांना वाटलं की त्या मुलीची परिस्थिती खूप हालाकीची आहे, तिला काहीतरी पैसे द्यावेत। तर त्यानंतर ज्यावेळेस त्या दुसऱ्या मुलीला कळालं की वडिलांनी पैसे त्या मुलीला दिलेत, तर ती दुसरी मुलगी आली की बाबा मला पण पैसे पाहिजेत। त्यानंतर तेही पैसे त्यानं देऊन टाकले, म्हणजे त्याच्याकडं शिल्लक काहीच नाही राहिले। असाच एकदा तो रस्त्यानं चालत होता, पायात चप्पल नव्हती। अजून एक मित्र त्याचा 4 व्हीलरमध्ये येत होता। त्यानं बघितलं की हा माझा मित्र अनवाणी पायाने रस्त्याने चालत आहे। त्यानंतर त्यानं विचारलं की का चालतोय, तर ते म्हणाले नाही, असा सहज चालत चाललोय। त्यानंतर ते म्हटले अरे बस, मी चाललोय तिकडं, तुला सोडतो। त्यानंतर त्यानं त्याच्या 4 व्हीलरमध्ये त्या मित्राला घेतलं आणि सगळी स्टोरी सांगितली। तर त्याला ऐकून वाईट वाटलं की ही स्टोरी अशी घडली। सांगण्याचा हेतू एकच आहे की तुम्ही खूप कष्टानं काम करता MSEB किंवा ST महामंडळात। तुम्ही जर मिळालेले रिटायरमेंटचे पैसे काही पेन्शन प्लॅनमध्ये टाकले, आमच्या LICकडे खूप सारे चांगले प्लॅन आहेत। जीवन अक्षय असा प्लॅन आहे की तुम्हाला लगेच पेन्शन देऊ शकतो। जीवनशांती असा प्लॅन आहे की तुम्ही काही वर्ष डेफर्ड पेमेंट ठेवल्यानंतर तुम्हाला पेन्शन देऊ शकतो। बरेच असे पेन्शन प्लॅन आहेत की तुम्ही काही वर्ष भरत गेल्यानंतर त्या वर्षानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मूळ रक्कम आहे ती तुमच्या वारसास मिळेल, पत्नीस मिळेल किंवा मुलांना मिळेल। आपल्याला वाटतं की मुलं मोठी झाल्यानंतर त्याला आपण रिटायरमेंटचे पैसे काहीतरी हातभार लावावेत, पण आपण इमोशन पायी अडकतो आणि स्वतः रस्त्यावर येतो। माझी नम्र विनंती आहे तुम्हाला बांधवांना की तुम्ही कुणीही रस्त्यावर येऊ नये आणि अशी पाळी तुमच्यावर येऊ नये। त्यामुळे तुम्हाला जे रिटायरमेंटला जो फंड मिळतो तो तुम्ही व्यवस्थित पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवावा, ही नम्र विनंती। ह्या संदर्भात तुम्हाला सविस्तर अजून माहिती हवी असल्यास किंवा अजून संपर्क करायचा असल्यास माझं स्वप्नपूर्ती LIC ऑफिस आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 96 23 54 81 89। मोबाईल नंबर परत एकदा रिपीट करतो, माझा मोबाईल नंबर आहे 96 23 54 81 89। धन्यवाद।